नमस्कार मित्रांनो. काही घटना इतिहासाच्या पानावर इतक्या खोल जखमा सोडून जातात की कालाचा पडदाही त्या झाकू शकत नाही. 1992 मध्ये राजस्थानमधील अजमेर शहरात उघडकीस आलेला एक प्रकरण म्हणजे सत्ता आणि भीतीचा वापर करून हिंदूंवर केलेला अत्याचार होता. ही कहाणी आहे एक क्रूर घटनेची. अजमेर बलात्कार प्रकरण हे 1992 मध्ये उघडकीस आलेले एक भयानक घटना आहे. यामध्ये 11 ते 20 वयोगटातील सुमारे 250 चांगल्या घरातील हिंदू मुली सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगमध्ये अडकल्या होत्या. फारुख चिश्ती आणि नफीस चिश्ती हे या गुन्ह्यातील एक मुख्य सूत्रधार होते. हे गुन्हेगार अजमेर शरीफ दर्ग्याची देखभाल करणाऱ्या खादिम कुटुंबातील होते. एक दुर्दैवी असेही की अनेक हिंदू याच दर्ग्यावर चादर घालायला आणि डोके टेकवायला जातात. 1992च्या आधीपासून हे बलात्कार चालू होते. सर्व आरोपी मुस्लिम आणि सर्व पीडित मुली हिंदू. हा काही योगायोग नाही, हे एक षडयंत्र आहे. नुकतेच इंग्लंडमध्ये अशाच प्रकारचे कृत्य ग्रूमिंग गँगच्या नावाखाली उघड झाले आहे, ज्यामध्ये तिथल्या मुस्लिम तरुणांनी ब्रिटिश मुलींवर अशाच प्रकारे बलात्कार केले आहेत. अजमेरच्या प्रकरणात हे आरोपी हिंदू मुलींना फसवून एखादा फार्म हाऊस किंवा बंगल्यावर घेऊन जात असत आणि तिथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत असत. मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी व त्यांनी तक्रार करू नये म्हणून त्यांचे अश्लील फोटो काढले जात. हे प्रकरण दैनिक नवज्योती या स्थानिक पेपरने उघडकीस आणले. सप्टेंबर 1992 मध्ये 18 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले, ज्यांपैकी एकाने 1994 मध्ये आत्महत्या केली. खटल्यातील पहिल्या 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जरी नंतर 2001 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने 4 जणांना निर्दोष सोडले. 2007 मध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाने फारुख चिश्ती याला दोषी ठरवले, परंतु शिक्षेचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर 2023 मध्ये त्याची सुटका झाली. ऑगस्ट 2024 मध्ये अजमेरच्या स्पेशल पॉक्सो कोर्टाने आरोपींना जन्मठेप दिली. या घटनेवर आधारित अजमेर 92 हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये संपूर्ण घटनेचा तपशील आहे. अजमेरचे प्रकरण हा हिंदू मनावर केलेला आघात आहे, हे आपण कधी विसरले नाही पाहिजे. ही घटना सांगण्याचं एकच कारण की अशी घटना पुन्हा नाही घडली पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. जय श्रीराम.